जय श्री देवकी कृष्ण धन्य भुवरी जय जय श्री देवकी कृष्ण धन्य भुवरी तुझ्या विना कोणी आम्हा तुझ्या विना कोणी आम्हा नाही श्री हरी नाही श्री हरी जय जय श्री देवकी कृष्ण धन्य भुवरी जय जय श्री देवकी कृष्ण धन्य भुवरी तूच जननी दास अमा अससी भुवरी तूच जननी दास अमा अससी भुवरी जमुनी अमृत भक्त दास तुझे अंगणी जमुनी अमृत भक्त दास तुझे अंगणी अभया वरदा सुखदा घेऊनिया सुख विरमा घेऊनिया सुख विरमा भाव सत्वरी जय जय श्री देवकी कृष्ण धन्य भुवरी जय जय श्री देवकी कृष्ण धन्य भुवरी अससी धन्य भुवरी अससी धन्य भुवरी जय जय श्री यदुनाथ जय जय श्री यदुनाथ नमना हे तुझ नमना हे तुझ तू धरुणी सकल जना धरुणी सकल जना
देवाकी तनया त्राता तुझा विना कुणी ना जगता देवाकी तनया त्राता तुझा विना कुणी ना जगता अरुणी सकल विभवातील अरुणी सकल विभवातील देही सुयश भगवंता देही सुयश भगवंता जय जय श्री यदुनाथ जय जय श्री यदुनाथ नमना हे तुझं आता नमना हे तुझं आता ओ धरुणी सकल जना धरुणी सकल जना देई सुयश भगवंता देई सुयश भगवंता जय जय श्री यदुनाथ जय जय श्री यदुनाथ जय जय श्री यदुनाथ सौख्य सुधा वितरो सदा नव सौख्य सुधा वितरो सदा नव उमा सदा शिव हिमगिरिजाधव उमा सदा शिव हिमगिरिजाधव साधु जनाचा ताप परिहरो सौख्य सुधा वितरो
निशाचरी कल्पना तुई, निशाचरी कल्पना तुई. निशाचरी कल्पना तुई, निशाचरी कल्पना तुई. कवटाळीला ही भीती धरा, कवटाळीला ही भीती धरा. हा बोध करा हृदय धरा, हा बोध करा हृदय धरा, हा बोध करा. बहुरूपाती जनवाणी, बहुरूपाती जनवाणी. बहुरूपाती जनवाणी, बहुरूपाती जनवाणी. बहुरूपाती, बहुरूपाती, बहुरूपाती जनवाणी. बहुरूपा बहुरूपाती जनवाणी, बहुरूपाती जनवाणी, बहुरूपाती जनवाणी. हरी मानिता घाटपुरा, हरी मानिता घाटपुरा. हा बोध करा हृदय धरा, हा बोध करा हृदय धरा, हा बोध करा. संसारी शांतीचा धरा, संसारी शांतीचा धरा. हा बोध करा हृदय धरा, हा बोध करा हृदय धरा, हा बोध करा, हा बोध करा, हा बोध करा. कुणी आहे का घरात? आमच्या कार्तिक नाथाच्या दीपोत्सवाकरिता बाई साहेबाने एक मण तेल देण्याचं कबूल केलं आहे. जा इथून, तुला काही एक मिळणार नाही. अहो असे अंगावर काय येतं? बाई साहेबांनी कबूल केलं म्हणून मी मागायला आलो. नुसते डोंगी. तुम्हाला धर्मदाय करायचा नसेल तर करू नका, पण उगीच संशय का घेता? नका करू दानधर्म. जातो मी, पण तुमच्या स्वतःच्याही कल्याणासाठी माझा हा एक बोध आपल्या दारी करा. हृदय धरा, हा बोध करा हृदय धरा, हा बोध करा. संसारी शांतीचा धरा, संसारी शांतीचा धरा. हा बोध करा हृदय धरा, हा बोध करा हृदय धरा, हा बोध करा. अरे डोंग्या, शिणवू नको कंठ असा तृषित मी मोदरस. शिणवू नको कंठ असा तृषित मी मोदरस. डोंग्यान राही उभाही जरासा, डोंग्यान राही उभाही जरासा. साधून तुम्ही बोंदू चोर, धूर्त कपटी शतकटोर. साधून तुम्ही
भोंदू चोर धूर्त कपटी शतकठोर पाडित सा व्यसनी थोर पाडित सा व्यसनी थोर देव खुळ्या स्त्री पुरुषा देव खुळ्या स्त्री पुरुषा डोंग्यान राई भाई जरासा डोंग्यान राई भाई जरासा चल निघ. समजलो माझ्या बायकोला कुणाचा तरी निरोप पोचवायला नाही तर चिठ्ठी चपाटी त्याला कुणीतरी आला आहे ती तरी कसली हिकमती. आज म्हणे काय ते मावशीकडे जाते, आज काय ते बहिणीचा निरोप आला, आज काय आत्याबाईनं बोलावणं पाठवलं. दररोज एक एक नवी युक्ती काढीत होती, पण आता त्यातली एक देखील युक्ती मी चालू द्यायचा नाही. आणि एवढ्यासाठीच विशाखापुराच्या बाहेर या स्वतःच्या बंगल्यात येऊन राहिलो. शहरात राहून अशा बायकोला सांभाळणार तरी किती, आणि त्यातून असले चंगी भंगी छत्तीसरंगी लोकांचा सुसळाट अगदी अनावर झालाय. रामदास म्हणू नका, हरदास म्हणू नका, गोसावी म्हणू नका, वेदांती म्हणू नका, पुराणिक म्हणू नका, एकापेक्षा एक बिलंदर. ते काही नाही, मी केलं हेच उत्तम. आता तिला कुठं जायला नको आणि तिच्याशी कोणी बोलायला नको. हा, यात मला पहारा करावा लागतो तो पुरवला. आता असं इथं एकटं बसण्यापेक्षा तिला हाक मारून ते दमयंतीचं चरित्र वाचायला सांगावं. अगं ए, ऐकलंस का ग? त्या आतल्या चंदनी पेटीत एक पुस्तक आहे, ते घेऊन ए पाहू जरा. अगं ए, ऐकलंस का ग? हो देत नाही, मौन व्रत धरणार वाटत. अगं हे ऐकलंस का ग? इथंही दिसत नाही. अगं आहेस कुठे तू? गेली वाटत दिल्या न हातावर तुरी. भादव्या, अरे भादव्या, हा चोर देखील तिला सामील झाला म्हणायचा. काय रे भादव्या, कुठे गेली ती? मागल्या दारानं कार्तिकनाथाच्या देवळाकडे गेल्या धनी साहेब. मागल्या दारानं? होय धनी साहेब. भादव्या, आत्ताच्या आत्ता जा आणि तो दरवाजा आधी बंद करायला सांग त्या गवंड्याला बोलावून. आजपासून नियम, 2 दरवाजाच्या घरात म्हणून राहायचं नाही. या दरवाजावर बसलो तर त्या दरवाजाने निघून गेली. असे 17 दरवाजे आणि 33 खिडक्या असलेल्या घरात नवऱ्याला 100 डोळे जरी दिले तरी ते पुरणार आहेत का? काय रे भादव्या, कुठे गेली म्हणालास? मागल्या दारानं कार्तिकनाथाच्या देवळाकडे गेल्या धनी साहेब. मागल्या दारानं कार्तिकनाथाच्या देवळात? होय होय धनी साहेब. कशी गेली? अगदी नटून सजून गेली का रे? म्हणजे कशा धनी साहेब? रोजच्या प्रमाणे गेल्या. अंगावर सगळे दागिने होते का? अंगावर सगळे दागिने, हा हा होते 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 होते. होते. तो बुट्टीचा शालू नेसली होती का रे? बुट्टीचा शालू, वय 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 होती 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 नेसली होती. नेसली होती. नाकात ती नवी नथ घातली होती का? नाकात नथ, वय 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 घातली होती. घातली होती. घातली होती. तो बादली शेला अंगावर पांघरला होता का रे? शेला शेला, वय 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 पांघरला वय, 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 होता. होतं मग ते. झालं तर आणखी काय पाहिजे? या आपल्या बोलण्याचा रोग निराळा दिसतोय. उर्मट म्हणून 2 तोंडात मारा, पण बाई साहेबाविषयी इतकी बारीक चौकशी करणं बरं नव्हे सरकार. मी साखर माणूस, पण अलीकडे आपली बाई साहेबावर इत्राजी साल्यासारखी दिसते. पुन्हा मा बसावा धनी साहेब, पण बाई साहेबांना नाव ठेवायला एक तिळा एवढी जागा दिसत नाही. तिला नाव ठेवायला तुला तिळा एवढी सुद्धा जागा नाही.
तिला नावं ठेवायला तुला तिळा एवढी सुद्धा जागा दिसत नाही. अरे पण मला भोपळ्या एवढी दिसते, त्याला काय करतोस? भादव्या, अरे ह्या गोष्टी कोणाजवळ बोलू नयेस. ग्रह छिद्र आहेत रे ही. पण तू माझा जुना विश्वासू नोकर म्हणून तुला मसलतीला गेलो. तिनं माझ्या काळजाला घर पाडले. माझ्या तोंडाला काजळ फासण्याचा हा सगळा घाट तिनं छे घातलेला छे आहे. छे 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 छे. धनी साहेब, आपल्या मनात जेव्हा अशा विपरीत कल्पना येतात तेव्हा त्यांच्यावर खास देवाचा कोप झाला. आपण कशावरून म्हणता ते म्हणा, पण मी तर फूल उचलून सांगतो की आपला संशय अगदी पोकळ फोल टर्फल आहे. त्यात काही अर्थ नाही. माझा संशय पोकळ म्हणतो. पोकळ माझा संशय पोकळ म्हणतोस? पोकळ पोकळ. अरे भादव्या, परवा ज्येष्ठाच्या लग्नाच्या वराती तिच्या काय चेष्टा चालल्या होत्या मी माझ्या या डोळ्याने पाहिले. काहीतरी निमित्त काढून उगीच हसायचं, माझ्याकडे बघून असं नाक मुरडायचं, मोठ्या दिमाखानं इथून तिथं तिथून इथं मिरवायचं, परपुरुषाच्या अंगाला खेचून जायचं. अशा एक नाही हजार गोष्टी. लग्न होऊन आली, सुरुवातीला तू अगदी चोख वागली. पिंजारलेल्या बोर पंखासारखे तिचे डोळे परपुरुषाच्या डोळ्याला ठेरायचे सुद्धा नाही. पण हल्ली तो सभ्यपणा, ती लज्जा, ती मर्यादा पार कुठल्या कुठे निघून गेली. आता हेच पहा ना, मला हे सांग, मला न विचारता ती कार्तिकनाथाच्या देवळात का गेली? का गेली? का गेली म्हणजे फार दिवसात जायला झालं नाही म्हणून गेले असतील. तू पागल आहेस, तुला काही एक कळत नाही. अरे देवळात ती देवाचं दर्शन घेण्यासाठी गेली नाही, तर देवळाभोवती घिरट्या घालणाऱ्या त्या सोद्यांना आपलं स्वतःचं दर्शन देण्यासाठी गेली. देव काही घरात नव्हते. होते देव काही घरात नव्हते. होते. पण अशा या बायकांना नट्टापट्टा करून देवळातच जायला पाहिजे. अन्याय अन्याय धनी साहेब, अन्याय करतात आहात आपण. हीच बाळासाहेबाची निंदा जर दुसऱ्यानं कोणी केली असती तर कोण पडला असता इथं कोण? अरे चोरा, मिलाफिया, त्या लबाड ठकड्या बायकोची तारीफ करतोस काय? माझा पगार आणि नोकरी मात्र तिची करतो. सरकार हा माझा राम राम नोकरीला द्या मला हुकूम, कुठंही राबवून पोट भरेन. पण बाईसाहेबासारख्या शुद्ध निर्मळ बायकोला लबाड म्हणणाऱ्या धन्याची भाकरी नाही खायचा. हा करा माझा पगार चुकता, हा मी चाललो. अरे भादव्या भादव्या, या गुलामाला इतक्यात बुजून उपयोगी नाही. जरा चुचकारूनच घेतलं पाहिजे. कारण खऱ्या खोट्याची खात्री असल्याशिवाय असं नोकरी सोडून जायला तयार व्हायचं नाही. आणि मी तरी असं प्रत्यक्ष काय पाहिलंय, हे हा माझा तरकट विचार सुद्धा असू शकतो. अरे भादव्या भादव्या, इकडे इकडे. अरे तशी मी तिला अजून लबाड ठरवली नाही, पण हे लक्षण चांगल्याची नव्हेत का? चांगल्याची नव्हे ती बायकांची जात. लगाम असा ढिला सोडून कामाचा नाही, इतकंच म्हणणं आहे माझं. ठेवते तिथल्या तिथं नेऊन. चल ठेवते. हे आपलं म्हणणं रास्त दिसतं. धनी साहेब, माझी अक्कल किती, पण काही पाहिल्या वाचून असा संशय धरणं आपल्यासारख्या थोरांना जरा. अरे बावळटा, हे सगळं तू खरं समजलास? मगासपासून तुझं मन पाहण्यासाठी सगळं काही मी हे बोलत होतो. बर, जाऊ देत. आता तू जा आणि कुत्र्याला जरा फिरवून घेऊन ये. काय? जा. आणि बघ, जाऊन आलास की तुला एक महत्वाचं काम सांगायचंय. समजलास? चल जा, कुत्र्याला फिरवून घेऊन. बरं तर कुत्र्याला फिरवून हा आलोच बघा धनी साहेब. खात्रीनं सांगतो, माझ्या बायकोनं याला पैसा दाखवला आणि त्याला हा लालचावला. काय म्हणाला हा?
कुठं गेली? कार्तिकनाथाच्या देवळात काय? मग असाच जातो, असेल तिथून तिला पकडून आणतो. तिला जर खांबाशी लटकावून टाकलं नाही तर नावच दुसरं. मी आज करणार आहे त्या गोष्टीला माझा जिवलग मित्र वैशाख शेठ याचा सुद्धा मनापासून सल्ला नाही, आणि त्याचंही म्हणणं वाजवी आहे. कारण अशा प्रसंगी राजरस्ता सोडून मुद्दाम मी बिकट पाय वाटेने जाण्याचं ठरवलं तर ते त्याला तरी कसं पसंत पडणार? पण करायचं तरी काय? ऐन 25च्या जवानीत लागोपाठ 3 बायका दगावल्या. शेवटी अगदी जिकिरी शेवून मागेश्वर म्हणजे हिंदुस्थानातील एक प्रसिद्ध ज्योतिषी आले होते. त्यांनाही पत्रिका दाखवली. पत्रिका पाहताच त्यांनी सांगितलं की आपल्याला मंगळ अत्यंत अनिष्ट असून भार्या स्थानावर सर्व दुष्ट ग्रहांची कुदृष्टी पडली आहे, तेव्हा लग्नाची बायको का तुम्हाला लाभायची नाही. तेव्हा त्या भानगडीत आपण पडू नये. हा, पण लग्नात काही प्रकार करून पाहिला तर मात्र स्त्री सुख संभवतो. आणि बरं का, ज्योतिषी महाराजांनी सुचवल्याप्रमाणे एखाद्या उत्तम चालीरीतीची नायकिणीची मुलगी बघून तिच्याशीच विवाहाच्या स्त्रीप्रमाणे संसार सुख घ्यावा असा निश्चय केला. माझ्या सुदैवानं मग हा नायकिणीची मुलगी रेवती मला हवी त्याहून 10 चांगली मिळाली. आता योगायोग जुळून यायचा म्हणजे असा येतो. काल प्रत्यक्ष दोघांचं बोलणं देखील झालं. नक्की रुकाराची वचन भाग इथे येऊन श्री रमाकांता समोर देते म्हणून ती सांगून निघून गेली. हा, रुमझुम रुमझुम आवाज कसला येतो बरा? अथवा प्रश्नात कशाला? हा तर तिच्याच पैजणांचा. साधी चालण्याची पावलं पण किती तालात पडतात, पैजण पण किती सुरेल. रुमझुम रुमझुम रुमझुम. यावं यावं तृषित चातक मेघमाले यावं, सुकांत चंद्रानना पातने, सुकांत चंद्रानना पातने. आहा, सुकांत चंद्रानना पातने, बृधनुसर सावुनी, सुकांत चंद्रानना पातने, सुकांत चंद्रानना पातने, बृधनुसर सावुनी, बृधनुसर सावुनी. कटाक्ष खरशर सोडून भेदित, कटाक्ष खरशर सोडून भेदित, हृदयाची गज गाविनी. सुकांत चंद्रानना पातने. आहा, पैजण बघितलं का? किती सुरेख आहे बघ. रदन दिसती जणू शशिबिंबाचे, रदन दिसती जणू शशिबिंबाचे. आहा, रदन दिसती जणू शशिबिंबाचे, रदन दिसती जणू शशिबिंबाचे, रदन दिसती जणू शशिबिंबाचे, रदन दिसती जणू, 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 रदन दिसती जणू शशिबिंबाचे, रदन दिसती जणू. आहा, रदन दिसती जणू शशिबिंबाचे, रदन दिसती जणू शशिबिंबाचे. खंडमुखी
रदन दिसते जणू शशिबिंबाचे रदन दिसते जणू शशिबिंबाचे रदन दिसते जणू शशिबिंबाचे रदन दिसते जणू रदन दिसते जणू शशिबिंबा रदन दिसते जणू शशिबिंबाचे रदन दिसते जणू शशिबिंबाचे रदन दिसते जणू रदन दिसते जणू शशिबिंबा रदन दिसते जणू शशिबिंबाचे रदन दिसते जणू रदन दिसते जणू रदन दिसते जणू शशिबिंबाचे रदन दिसते जणू शशिबिंबाचे रदन दिसते जणू शशिबिंबाचे खंडमुखी ओविले खंडमुखी ओविले पुरळकेश शिरी सरळ नासिका पुरळकेश शिरी सरळ नासिका नेत्र कमले निधले सुकांत चंद्रानना पातले सुकांत चंद्रानना पातले मृधनुसर साबुने मृधनुसर साबुने कटाक्ष खरशर सोडून भेदित कटाक्ष खरशर सोडून भेदित हृदयाची गजगामिनी सुकांत चंद्रानना पातले सुकांत चंद्रानना पातले सुकांत चंद्रानना पातले मृधनुसर साबुने कटाक्ष खरशर सोडून भेदित हृदयाची गजगामिनी खाशी 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 तान तर अगदी ठेवून दिली. हा गाण्याचा गुण इतके दिवस चोरून ठेवला होता म्हणायचा. या संगीत देवतेपुढे लाजेने लपून बसला होता तो. तसाच प्रसंग आल्याशिवाय कसा बाहेर निघायचा? असं मग आज प्रसंग आला वाटतं. हो हो, असं ह्या प्रफुल्लित मुखकमलावरून वाटतं. मनात मांडे खायला नको कोण म्हणणार. पण प्रत्यक्ष मिळाल्यावर मनात कोण खाणार? वा 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 वा, काय तर अगदी प्रासाला प्रास सोडून भाषण चाललं आहे. पण मी म्हणते ही कवीची दीक्षा घेतलीत तरी केव्हापासून? ह्या सद्गुण लावण्याच्या जाळ्यात गुंतलो तेव्हापासून. चला, पण कवितेला विषय तरी कोणता असा आज? विषय कुठला?
विषय तू, तुझं तारुण्य, तुझं हसणं, तुझं बोलणं, सर्व काही तू तू आणि तू. वा 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 वा. चला, काय तर मेलं, पुरुषांना तारीफच करायला फार पाहिजे. पण आज आपण आपली एखादी तसबीर द्यायचं कबूल केलं होतं, का लोणकडी दिली? अगं अस्सल सोडून नक्कल कशाला, म्हणून नाही दिली तसबीर. चला, बोलूच नका माझ्या बरोबर. याचं नाव मूर्खा. बस झालं माझं काम. ही घे तसबीर. या माझ्यापेक्षा तिचंच नशीब मोठं. हीच का आपली तस्वीर? का? हो तर माझीच तसबीर आहे ती. कसं काय अगदी झालं? आपलीच तस्वीर? हो हो माझीच आहे ती. वाटत नाही बुवा. अरे साम्य तिळहीन दिसत मुखाचे, साम्य तिळहीन दिसत मुखाचे. मी वाटतच नाही. साम्य तिळहीन दिसत मुखाचे, साम्य तिळहीन दिसत मुखाचे. नाम तरी पोरवा शिरावरी, नाम तरी माझीच आहे तसबीर ती, माझीच आहे ती. वाटत असं काय करते? नाही. माझी तसबीर ना ती. नाम तरी कोरवा शिरावरी, ओळखू येईल चित्र कुणाचे, ओळखू येईल चित्र कुणाचे. साम्य तिळहीन दिसत मुखाचे, साम्य तिळहीन. अहो, बिलकुल वाटत नाही, तुम्हीच बघा. माझीच आहे ती. मज जवळी असे, ऐका बरं का. हा सांग सांग. मज जवळी असे, अहो सांगते. मज जवळी असे, याहुनी सुंदर. मज जवळी असे, याहुनी सुंदर. मज जवळी असे, याहुनी सुंदर. मज जवळी असे, अगं तू माझ्या अनुभवची तसबीर मज आहे. जवळी असे, याहुनी सुंदर. मज जवळी असे, याहुनी सुंदर. मज जवळी असे, याहुनी सुंदर. मज जवळी असे. ऐकलं का? हा मज जवळी असे, याहुनी सुंदर. प्रीतीची तारिणी करीचे, प्रीतीची तारिणी करीचे. प्रतिबिंब सुभका, प्रतिबिंब सुभका, प्रतिबिंब सुभका. या मूर्तीचे प्रतिबिंब सुभका, या मूर्तीचे. साम्य तिळहीन दिसत मुखाचे, साम्य तिळहीन दिसत मुखाचे. ऐका बरं. मज जवळी असे, याहुनी सुंदर. मज जवळी असे, मज जवळी असे, मज जवळी असे, याहुनी सुंदर. याच्यापेक्षा सुंदर आहे. हो तर. कोणाची ती?
दाखव तर पाहू कुठे आहे ती. म्हणजे तिच्याच हातची तुझी एक तस्वीर माझ्याजवळ आहे ती मग मी तुला दाखव 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 पाहू. हे कोण खाई पण हे पहा, माझ्या हृदयाशी अशी मी लटकावून ठेवली आहे तिला. शाब्बास, मिळाला मला उत्तर. चल रमाकांता समोर परस्पर वचन भागपूर्व करदान ग्रहणाचा मंगलविधी आनंद उत्सवात करू. पण आपणाला की नाही हा. एक गोष्ट सांगायची आहे. तेवढी आपण निरंतर आपल्या ध्यानात बाळगायची. अगं एक का हजारो सांग. आता दुसरं कुठलं काम आहे आपल्याला. तू सांगत राहायचं आणि मी ऐकत बसायचं. सांग सांग लवकर सांग. सांगायचं हेच की आपला स्वभाव थोडासा उतावळा दिसतो, तेव्हा काहीतरी कल्पनेवर कल्पना रचून माझ्याविषयी निरर्थक संशय घ्याल तर अगदी मला. समजलो. तोंड नको करू असं वाकडं. पण तुझ्याविषयी संशय मुळात मला येईलच का? नाही म्हणजे याच मंगल समयी आपणाला सुचवून ठेवते. तसाही माझाही स्वभाव किंचित अल्लट थट्टेकोर आहे, तेव्हा एखादं आलं ध्यानात. अशा स्वभावात तर खरी मजा आहे. तशी मी थोडीशी रुसरी थोडी मानी आहे म्हटलं, बरोबर. तेव्हा मग यात काय झालं. हेच गुण तर संसारात लज्जत आणतात. मग झालं सांगू. नाही नाही, हा? अजून एक गोष्ट आपल्याला काय? सांगायची आहे. धनाढ्यापण मान्य कुळीचे, धनाढ्यापण मान्य कुळीचे, हीन कुळीची मी मजबरिता, हीन कुळीची मी मजबरिता. आवरोनी ममता ममता, आवरोनी ममता ममता, आवरोनी ममता. प्रथम करा हा विचार पुरता, प्रथम करा हा विचार पुरता. पूर्ण केलाय विचार. कळलं का? काही नाही, पूर्ण विचार केलाय. प्रथम विचार करा बरं का. करतील निंदा, निंदा करतील, कोण करतील का? करतील निंदा, हसतील सारे, करतील निंदा. आता लोकांचं काय हसतील बरं का. असू दे सगळ्यांना. काय फरक पडत नाही. करतील निंदा, हसतील सारे, करतील निंदा, हसतील सारे. जाती धर्म कुल हे अवगणिता, जाती धर्म कुल हे अवगणिता. आवरोनी ममता ममता, आवरोनी ममता ममता. प्रथम करा हा विचार पुरता, प्रथम करा हा विचार पुरता. पूर्ण केलाय. आता पुढे काहीच घाबरू नको तू. पुढे ऐका बरं का. सांग. लग्न गाठ ही ऐकलत का. हा? लग्न गाठ ही सांगते सांगते बरं का. लग्न गाठ ही पडे एकदा, लग्न गाठ ही खरंय, खरंय. पडे एकदा, लग्न गाठ ही पडे एकदा. लग्न गाठ ही पडे एकदा, लग्न गाठ ही पडे एकदा. नाही पुन्हा कधी ती सोडविता. बरोबर आहे. ऐकलत का. बरोबर आहे. पुन्हा सोडवायला येणार नाही बरं का. लग्न गाठ ही पडे एकदा, नाही पुन्हा कधी ती सोडविता. आवरोनी ममता ममता, आवरोनी ममता ममता, आवरोनी ममता. प्रथम करा प्रथम करा प्रथम करा विचार पुरता, प्रथम करा विचार पुरता. धनाढ्यापण मान्य कुळीचे,
चल जाऊ. हो चल. मंगलदिनी तन मन धन दान पद करीते. मंगलदिनी तन मन धन दान पद करीते. सहाचरण सूचकः सहाचरण सूचकः कर करात देते. कर करात देते. कर करात देते. मंगलदिनी तन मन धन दान पद करीते. मंगलदिनी तन मन धन दान पद करीते. स्वीकारुनि पत्नीपदी स्वीकारुनि पत्नीपदी. स्वीकारलं ना तुला. खरं स्वीकारुनि पत्नीपदी स्वीकारुनि पत्नीपदी धन्य मज करावे. स्वीकारुनि पत्नीपदी धन्य मज करावे. कराल ना हो हो. खरं स्वीकारुनि पत्नीपदी धन्य मज करावे. आर्याव्रत सेविनवी आर्याव्रत सेविनवी आर्याव्रत सेविनवी शपथ मी देते. शपथ मी घेते. शपथ मी देते. मंगलदिनी तन मन धन दान पद करीते. मंगलदिनी तन मन धन दान पद करीते. स्वीकारुनि पत्नीपदी स्वीकारुनि पत्नीपदी स्वीकारुनि पत्नीपदी स्वीकारुनि पत्नीपदी. स्वीकारुनि पत्नीपदी स्वीकारुनि स्वीकारुनि पत्नीपदी स्वीकारुनि स्वीकारुनि स्वीकार स्वीकारुनि स्वीकारुनि पत्नीपदी धन्य मज करावे. कराल ना मला धन्य. स्वीकारुनि पत्नीपदी धन्य मज करावे. स्वीकारुनि पत्नीपदी धन्य मज करावे. आर्याव्रत सेविनवी आर्याव्रत सेविनवी आर्याव्रत सेविनवी शपथ मी देते. शपथ मी घेते. शपथ मी घेते. मंगलदिनी तन मन धन दान पद करीते. मंगलदिनी तन मन धन दान पद करीते. सहाचरण सूचकः सहाचरण सूचकः कर करात देते. कर करात देते. कर करात देते. मंगलदिनी तन मन धन दान पद करीते.
पद करीते मंगल दिनी तन मन धन मंगल दिनी तन मन धन मंगल दिनी तन मन धन दान पद करीते कर हा करी धरिला शुभांगे 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 सुदिनी रमा कांता समोरी सुदिनी रमा कांता समोरी कर हा करी धरिला शुभांगे कर हा करी धरिला शुभांगे हो सुखदा सदा मा स्वामिनी तू सुखदा सदा कळलं का हो 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 भारी गोड सुखदा सदा मा स्वामिनी तू सुखदा सदा मा स्वामिनी तू सुखदा सदा मा स्वामिनी तू गृह संपदा उपभोगी सारे गृह संपदा उपभोगी सारे कर हा करी धरिला शुभांगे कर हा करी धरिला शुभांगे कळलं का कर हा करी कर हा सुखदा सदा मा स्वामिनी तू सुखदा सदा सुखदा सदा सुखदा सदा मा स्वामिनी तू हो आ सुखदा सदा मा स्वामिनी तू सुखदा सदा मा स्वामिनी तू सुखदा सदा सुखदा सदा सुखदा सदा मा स्वामिनी तू गृह संपदा उपभोगी सारे गृह संपदा उपभोगी सारी कर हा करी धरिला शुभांगे 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 सुदिनी रमा कांता समोरे सुदिनी रमा कांता समोरे कर हा करी धरिला शुभांगे कर हा करी कर हा करी कर हा करी आता की नाही या सर्वांच्या उपरी चला अरे. काहीतरीच अहो ते पहा तिकडून कोणीतरी इकडेच येत आहे चला
मला की नाही लवकर घरी जायचं. तेव्हा रात्री सत्यनारायण आहे, हो. तेव्हा लवकर घरी यायचं बरं का. मी इथून सरळ कार्तिक नात्यालाच जात. मी येऊ का कुठे? कार्तिक नाथापर्यंत, म्हणजे मिळूनच दर्शन घेऊ. छे, काहीतरीच काय. चला. आहाहाहा. धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना, धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना, मुदित कुल देवता, मुदित कुल देवता, सफल आराधना, धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना. आहा. धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना, मुदित कुल देवता, सफल आराधना, धन्य आनंद दिन. लाभवा भाजीचा, लाभवा भाजीचा, लोभ धरिला महा, लाभवा भाजीचा, लोभ धरिला महा. लाभवा भाजीचा, लोभ धरिला महा, प्राप्त मज होयती युवती मधुरानना, धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना. लाभवा भाजिता, लोभ धरिला महा, लाभवा भाजिता, लाभवा भाजिता. आ, आ, लाभवा भाजिता, लोभ धरिला महा. लाभवा भाजिता, लाभवा भाजिता, लाभवा भाजिता, लाभवा भाजिता, लोभ धरिला महा, प्राप्त मज होयती युवती मधुरानना, धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना, धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना, मुदित कुल देवता, मुदित कुल देवता, सफल आराधना, धन्य आनंद दिन, धन्य आनंद दिन, धन्य दिन, धन्य दिन, धन्य. मी त्यांचा डोळा चुकून घाईघाईनं देवदर्शन घेऊन आले, पण स्वारीनं घरी काही घोटाळा केला नसला म्हणजे झालं. नाहीतर काहीच म्हणतात ना, ठमाबाईचे झाले 12 राम आणि घरी नवरोजीनी 7लं काम त्यातलं व्हायचं. अगं बाई, दरवाजा लावलाय. अगं रोहिणी, अगं रोहिणी, दार उघड, दार. अगं रोहिणी, चित्रे दा. मेल्यानो, कुणी हो सुद्धा देत नाही. यानी काय आरंभला आहे तरी काय आज. अगं चित्रे, रोहिणी, दार उघड, दार. मेल्या वाटतं सगळ्या. अगं दार उघड, दार.
पण मी इकडे ओरडत का उभी राहिले आहे? तिकडे जाऊन छपून उभं राहावं. मग दारावर धक्के कोण मारित होतं ते? स्वाती, बघितल्यास ना, अशा इथे चमत्कारिक संशयाच्या भूतचेष्टा चालतात. पाहिलं तर दोघंही सरळ, पण संशय संबंधाची बाधा दोघांनाही सारखीच. बरं, आता कधी येशील आणखी? जरा थांबेनस का? छे ग बाई, येऊन काय थोडा वेळ नाही झालं, जाते आता. नाहीतर काय म्हणतात की ना, आपण कुणबिणी काम सांभाळून सगळं करायचं. बरं पण रोहिणी, मीच कशाला तुला वरचेवर भेटायला यावं? तू कशाला एखाद्या तिकडे येत नाहीस? मी आणि तुला भेटायला येणार? इतकं कुठं आहे बाई माझं नशीब. मला अशी खास्ट धनेड भेटली आहे की इकडचं तिकडं व्हायला फुरसत मिळत नाही. बयाचं सारखं तोंड चाललेलं असतं, हे कर ते कर, ते ठेव, हे आण, माडीवर जा, खाली ये, नको नोकरी, असं झालंय मला. मग राहिलीच कशाला इथं? कुठंतरी चाकरीच करायची, ही नाही तर दुसरी. ते खरं ग, पण मिळाली पाहिजे ना वेळेवर. तुझ्यासारखी जर मला एखादी मिळेल तर मी आज सोडायला तयार आहे. आणि हे काय ग? हे लुगडं मालकिणीनेच दिलं वाटतं. अगदी कोऱ्याच आहे म्हणायचं. हो, त्यानेच दिले. 1 महिन्याभर सुद्धा नेसल्या नाहीत. त्यांची माझ्यावर खूप मर्जी आहे. लुगडी चोळ्या वरचेवरच देतात. आपलं माणूस चांगलं दिसावं म्हणून ही पहा, नथ सुद्धा दिली आहे. तुला नाही वाटतं काय मिळत? मला? अगं त्यांच्या लुगड्यावर 1 नव्हे 2 नव्हे 10 जणांचे डोळे. माझ्या वाटणीला कुठून येणार ते? तिकडेही सामसुमच. हं? ही कोण दुसरी माझ्या दाराची? बरं, जाते आता. 100दा निघाली मी 100दा. काय ग बाहेरटे, इतक्या हाका मारल्या, दारावर धक्के मारले, कान फुटले होते का ग तुझे? दार उघडायला काय झालं होतं? हा ऐकल्याबरोबर दार उघडलं बाईसाहेब, पण इथं कुणीच नव्हतं की. आणि ही कोण? काय गे, इथं काय ठेवलंय तुझं? कशाला आली आहेस? काही काम का आहे? काम? माझं काम? माझं कसलं काम? काम 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 काय करतेस? अशी घोटातेस का? खरं सांग, पोटशुळावर औषध मागायला की अर्धशिशी टोचून घ्यायला? बायकांच्या दुखण्यावर रामबाण करायला गेला की कोणी अडली आहे तिच्याकरता मंत्राचं पाणी घ्यायला आमच्या यजमानांकडे आली आहेस? त्यांच्याकडे मी कशाला यावं? कशाला ते आपल्या मनालाच विचार. कळ ग रोहिणी, तुझी हिला मदत, चांगलं चांगलं इमान राखतेस. अगं सटवे, हे काय बाईसाहेब बोलता आपण? मी असलं काम करणारी बायको नव्हे हो. ती बिचारी माझ्या गावची. इथं श्रावण शेठच्या भरणी बाईजवळ पुळंबीड असते. सहज मला भेटायला म्हणून आली होती. होय, तसल्या फंदातली नाही, अगदी भोळी आहे बाईसाहेब. अगं भोळी आहे म्हणूनच सांगते. या या अशा भोळ्या बापड्याच बायका आमच्या यजमानांकडे मात्रा मंत्रा दवा पाणी घ्यायला यायच्या. बायकांना फुकट औषध द्यायचं सासूबाईंचं पुण्यावरच चालवले नाही. काय गे, हे लुगडं कोणी दिलं तुला? खरं सांग. मला भरणी बाईसाहेबांनी दिली बाईसाहेब. भरणी बाईसाहेब देतात असलं लुगडं. का दिलं, कुणी दिलं, केव्हा दिलं, कसं दिलं, सगळं मला कळून चुकलं आहे. चल हो, चालते इथून. आणि पुन्हा जर इथं पाऊल टेकशील तर खबरदार. चल निघ. पहा नटवी कशी झुलत झुलत चालली आहे ती. ही भोळी का? रोहिणीला वाटतं मी अगदी बोळ्यानं दूध पिते. भरणी बाईसाहेबांनी दिलं का लुगडं? लबाड कुठली मुलकाची? आमच्या ह्यानेच दिलं की नाही? सांग सांग, खोटं सांग. पण मी काही, माझी आणि भरणी बाईसाहेबांची चांगलीच ओळख आहे. मी आता जाऊन त्यांना चिठ्ठी लिहिते. अरे काय गए, आमचे हे कुठे आहेत? कुठे बाहेर गेले आहेत बाई? बाहेर गेले? ते गाव गेले, केव्हा गेले, कसे गेले, कुठे गेले ग? खरोखरच मला ठाऊक नाही बाईसाहेब. सांग सांग, खोटं सांग, पाहिजे तितकं खोटं सांग. पण मी काही पत्ता काढल्याशिवाय अन्न घ्यायचे नाही. चल हो, चालते इथून. चल निघ. कसा माझा छळ मांडला आहे देवा तुला रे डोळे. अगं बाई 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 बाई, घर कसं गाठतं कोण जाणे. आधीच उपास आणि त्या उन्हाची तिरीब लागून
जीव कसा कासावी झाला गो बाई 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 बाई. अगो बाई गो. देवळात गेलो, अगो बाई. आमराईत गेलो, कुठे कुठे म्हणून मागमूत नाही. अगो बाई बाई. अरे, वाचवा हो वाचवा. कोण? आणि अशी काय? कुणीतरी हा, भिवू वाचवा. नकोस. पडले हो पडले अगो बाई गो. कुणाची कोण आहे बिचारी कुणास ठाऊक. बरं तर बरं, नाहीतर या दगडावर तिचं डोकं आपटून प्राण सुद्धा जायचा हिचा. हा कुत्रा का भुंकतो आहे बरं? का रे? हा? हे समोर कोण झाडाखाली? आमची खाची स्वारी वाटतं. बसून काय करतात? अगं बाई, हाताच्या खांद्यावर हात कुणाचा? मेले काय ग बाई, पुरुष निलाज रे तरी भर दिवसा वाटेवर घरासमोर. किती किती घाम आलाय बा, किती घाम आलाय बा. मेल्यानो, आपल्या उपरण्याना तिचा घाम पुसता आहेत. मेले गाय ग बाई, पुरुष निलाज रे तरी. अहो, बिछाण्यावर कधी झोपेत माझे पाय उघडे पडले तर ते सुद्धा कधी तुलाईनं झाकले नाहीत. आणि या छटीचा घाम पुसायला, पदर सावरायला तिचं ओझं अंगावर घ्यायला लाज नाही वाटत. ठीक ठीक ठीकच आहे. घरचीचा ते मिठवणी आणि बाहेरचीचा मिठा पाणी. आलीस का शुद्धीवर? अगं ए आलीस? गालाजवळ तोड, गालाजवळ तोड. अहो, आता काय करावं बाई? अहो, दुसरे कोणाचे नाही, त्या सूर्यनारायणाची तरी लाज धरा. छे छे, रस्त्यातच काय पण हे. ऐका ऐका, जळली तुमची अक्कल. ती तिची तरी घ्या थोडी उसनी. माझ्या घरात येतेस का? थोड्या वेळाने घरी पोचवीन मी तुला. घरात? या घरात येऊ दे तर सटवीला. नाही तिच्या छिंजा उपटण्यात नावाची कृती काच नव्हे. पाऊल तरी टाक म्हणावं की नखानं तोंड फाडूनच टाकते. घरात येतेस काय? घरात आग लागू तुमच्या नवरेपणाला. थांबा, मी जाऊन उत्तर देते. हा, कुणाची मुलगी तू? तुझं घर कुठं? नाव काय तुझं? माझं घर मंगळवाड्यात. मंगळवाड्यात? मी मघा नायकी. मघा नायकिणीची मुलगी. माझं नाव रेवती. आज सोमवार म्हणून अंग धुवून कार्तिक नाताला गेले. आधीच उपास, परवापासून पित्त झालंच होतं. त्यात या उन्हाची तिरीब लागून मला जराशी भोळ आली. आपण जवळ होता म्हणून बरं झालं. माझ्या घरात ये, थोडा मुरावडा देतो, बरं वाटेल तुला. हवी तर दुधातून मात्रा सुद्धा देतो. नको म्हणायला अगदी जीवावर येतं. माझं घर जवळच आहे, तेव्हा जाईन मी हळूहळू. बाई गं. सावकाश, मी तुला घरापर्यंत सोडतो. सावकाश, हळूहळू. मेले ग मेले, गाई ग मेले ग मेले. मेले काहीसं म्हणतात ना, घाईत घाई आणि विंचूड असला ग बाई. जिन्यातून उतरताना अशी ठेच लागली, अशी ठेच लागली की कळ मस्तकात जाऊन अंधेली आली डोळ्यापुढं. जाऊ दे मेले ठेच, होईल मेले बरी. पण ही कुठे गेली? अगं बाई, इकडेही नाही तिकडे नाही. घरात शिरली की काय? रोहिणी, अगं रोहिणी, रोहिणी, अगं रोहिणी, रोहिणी, अगं रोहिणी. काय झालं बाईसाहेब? काय गे, आमचे हे कुठे आहेत? मला काय ठाऊक बाईसाहेब. इतक्यात घरात गेले नाहीत? नाही बाईसाहेब, मी सोप्यावरच होते. सांग सांग, खोट सांग, पाहिजे तितकं खोट सांग. चांडाळी नवरा बायको दसा बिगाड घालतेस. 7 जन्म मुरळी होशील, मुरळी. चल हो, चालते इथून. चल हो म्हणते ना. तू नाही म्हटलास म्हणून मी कुठं ऐकते? आळी आळी धुंडाळून त्यांना बाहेर काढलं की नाही ते बघ. अगाई ग मेले ग मेले, मेले ठेचेवर ठेच, ठेचेवर ठेच, ठेचेवर ठेच. हे काय? ही तिच्याच कोणाची तर ह्यांची तस्वीर दिसते. ठीक ठीक, हे ठीकच झालं. आता म्हणावं साता पाताळात लपून बैस. ही सुत्ताना स्वर्गाला जाणारी कृत्तिका आहे. तिथून तिला शोधून काढली नाही तर होय म्हण. पण पहिल्यानं यांची खोड मोडली पाहिजे. आज हे असं केलं
उद्या एखाद्या सटवीला माझ्या उरावर आणून नाचवतील. नवरे 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 असले कसले हे कसाब नवरे. भादव्या, तू खरं बोलणारा आणि इमानी नोकर म्हणून माझ्या मनात या दसऱ्याला तुझ्या हातात रुपयाचं कड ठोकून घालायचं आहे. कड चालेल की असं मोठ्या पदराचं पागोटच बांधून टाकू? ते कशाला? तेही नको, दोन्ही आवडत नसतील. ठीक आहे, काही हरकत नाही. मग एक त्रिधारी रेशीम काठी धोतरच तुला देऊन टाकतो, मग तर झालं. ते कशाला? तेही नको. ठीक आहे, पुढे पाहू कधीतरी. हे बघ भादव्या, आज जा आणि ती काय करते हे पाहून ये. जा. धनी साहेब खुश झाले आणि पहिल्या आना कड ठोकलं हातात. कड्याचं झालं पागोट, पागोट्याचं केलं धोतर आणि माझं नाही होय होय नाही ते धोतरावरून निसटले. ते आली पुढं. तरी मेहरबानी म्हणतो आहे हे काढून घेतलं नाही. अरे भादव्या, विचार कसला करतोस? मघाशी तुला हे पाहिजे का ते पाहिजे असं जेव्हा मी विचारलं, हे कशाला ते कशाला असं तूच करत होतास ना, आणि आत्ता विचार करतोस? चल जा. हे धनी साहेब काय करते ते पाहून ये. त्याचा नव्हतो मी विचार करी. हा. आपण असताना मला बक्षीस कशाला पाहिजे? बिनकाट भरपूर पगार मिळाला की बस. पण बाई साहेबांचं कपाळ दुखतं आहे म्हणून त्यासाठीच तिच्या समाचाराला जाणार आहे मी. चल तू जा. आणि बघ, मी येणार आहे हे तिला सांगू नकोस. मी कशाला सांगू धनी साहेब? आज सकाळी कुठं गेली होती? कोणाला भेटली? काय बोलणं झालं? जायचं केव्हा ठरलं? कुणाकुणाचं ठरलं? प्रश्नावर प्रश्न, प्रश्नावर प्रश्न. सारखी बारगोळी सुरू करतो. माझ्या प्रश्नाच्या सरबत्ती पुढं ती किती काळ टिकाव ढोरू शकणार? उत्तर देताना कुठं तरी गांगरेल, घोटाळेल, अडखळेल, चुकेल. मग काय, जराशी खिंड पडली की निघालो सरकरी. अखेर तिच्याच तोंडून तिची दुच्चेगिरी वदवली नाही तरच शहामृत फाल्गुनरावांची. काय रे भादव्या, काय काय करते आहे ती? काही नाही. कोचावर टियकून पडले आहेत. जवळ रोहिणी उभी आहे आणि कणत कणत कायसं बोलत आहे. असं? हा होय. चल तू जा, तुझ्या कामाला जा. बर. अगं कसली धर्मार्थ औषधं आणि कुठल्या बाया बापड्या. म्हणे आई साहेबांनी मरताना शपथ घातली होती. ही सगळी सोंग ढोंग मला कळतात बरं का. बायकांचे रग बायकानेच पाहावे, पुरुषानं काय म्हणून. ही सगळी सोंग डोंग तुला आंधळेला नाही दिसत. मी ही तशीच होते, पण आता माझे चांगलेच डोळे उघडले आहेत. उगीच नाही माझ्या जीवाचा जळफाट होत. मी का रूपानं वाईट आहे, की कुणानं वेडी भित्री आहे, की रंगानं राकुंडी झाले आहे, का वयानं झाले आहे म्हणून माझ्या देखत हे असे थेर करतात. मेले आम्हा बायकांना देवाला सुद्धा जायची चोरी, आप्त माणसांना भेटायची बंदी. आणि यानी मात्र जनामनाची लाज गुंडाळून ठेवून दिवसा डोळ्या भर रस्त्यात हवा तसाच आवडपणा करावा. पुन्हा आपले संभावित मेला जुलूम 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 सोसावा तरी किती. अगं खरोखरच सांगते, या अशा जिण्यापेक्षा एखाद्या वेळेस असं वाटतं की हिरकणी खाऊ का अफू पिऊ, का विष पिऊ, का तळ्या विहिरीत जाऊन जीव देऊ. कायचं म्हणतात ना, नवी नवी नवलाची आणि वापरली की कवडी मोलाची. तशी गत. लग्न झाल्यावर काही दिवस मला उराशी बाळगू का खांद्यावर घेऊ का कडेवर घेऊ असं करत होते. ज्याने त्याने म्हणावं की बाई मोठी भाग्याची,
म्हणून असा बीजवर पण हौशी नवरा मिळाला. पण अलीकडे बघते तो काय, सदाच आपला धुसफूस ना, सदाच कपाळावर आट्या, सीधा शब्द बोलतील तर शपथ. दागिनेच का घातलेस, देवालाच का जातेस, शालूच का नेसतेस, एक ना दोन. पण करायचं काय बाईसाहेब, ज्यांची सत्ता त्यांची लत्ता खाल्लीच पाहिजे. हा, लत्ता खातात. म्हणतात ना, कुठल्याशा देशात म्हणे बायका पुरुषांना गुलामाप्रमाणे राबवतात, तसंच झालं पाहिजे इथं. म्हणजे आमच्या चुलीपुढं शिपाई आणि बाहेर भागूबाई अशा नवरोबांचे डोळे उघडतील. चांगलं अंजन मिळेल, अंजन. पण हे तरी चांगलं का? अगं मी कुठे चांगले म्हणते, मी आपल्या फटका तोंडाची, निर्मळ मनाची आणि सरळ चालीची बायको आहे. निदान लग्नातल्या शपथेप्रमाणे तरी वागावं, म्हणजे आम्हाला अधिक काही नाही. जाऊ दे मेले कर्म कटकट. सकाळी तुझ्याकडे कोण आलं होतं ते का नाही सांग? बाईसाहेब, मी सांगितले यात अक्षर सुद्धा खोटं नाही. ती खरोखर त्यांच्या घरी राहते. अगं दगडे, आहे कोणीतरी, पण ही कोण? मागचे उकार स्मरून तरी खरं सांग, नाहीतर नागिण पोसली आणि पोसणाराला डसली असं करू नको. आपण असं म्हटल्यावर मग काय? हे सगळं मोघम चाललेलं आहे, अजून काही नीट ठाव लागत नाही. बरं जा, नकच सांगूस हो. आता येईल माझ्या पत्राचं उत्तर. कोंबड्या झाकून ठेवलं म्हणून काही तांबडा फुटायचा राहत नाही. चल हो, चालते इथून. मीच त्याचा सर्व शोध काढते. त्याचा सर्व शोध काढते. तिचा तो झाला एवढ्यात, पण हा तो कोण? अगं जा म्हणते ना, जा माझ्यासाठी थोडंसं गुलाब पाणी घेऊन ये जा. आमच्या खाशा स्वारींशी गाठ पडली म्हणून त्या सटवींना तुलाच उगारून दिलं ना. हे काय आहे? कुणाची तरी तस्बीर दिसते आहे. शंकाच कशाला, सकाळी देवळात जाते म्हणून घरून निघाली, ती आपल्या जीवलगाची तस्बीर घेऊनच परत आली वाटत. नीट पाहू आली. रूप तरी किती गोड आहे. तिनं अशा नवऱ्याला जुगारून देऊन आमच्या नवऱ्याचे काय पाहिलं कोण जाणे. त्याच्या स्वरूपाची तारीफ करते आहे आणि मला उद्देशून तोंड वाईट करते आहे. पाहून घे. या तस्बिरीवर लावलेल्या अत्तराचा वास तरी किती मधुर काय येतो आहे. बेशरम आहे पहा. त्या तस्बिरीतल्या चोराचं चुंबन घेते आहे. देऊ का भडकावून या श्रीमुखात. नको, आपल्याला अडण्यासारखा हात टाकून उपयोगी नाही. युक्तीनंच काहीतरी काम केलं पाहिजे. युक्तीनंच काहीतरी काम केलं पाहिजे. अगं चांडाळणी, मोठ्या नशिबानं असा मिळाला होता म्हणून रात्रंदिवस हिला असं उराशी कवटाळलंस. पण पारख पाहिजे ना. काय बेशरम आहे पहा. त्या चोराला उराशी कवटाळून धरते आहे. या वेळी जर असे रानटी विचार कामाचे नाही. आपलं शस्त्र म्हणजे विचार. जे काही होईल ते विचारानच होईल, विचारानच होईल. तुझ्यासारखा नवरा मिळाला तपश्चर्याच केली पाहिजे, नाहीतर आमचे हे जंगली महाराज. अगं बाई, कोण? मी जंगली महाराज तुझ्या ह्या गुलशबू महाराजाला भेटायला आलो. सापडलीस की नाही आता? आत्मेल्यानो, मी कुठे पळून गेले होते? जन्माचेच सापडले आपल्या तावडीत. पण आपल्याला फावलं वाटतं घरी यायला. तुझ्याबद्दल जबाब दे आधी. माझ्याबद्दल कसला जबाब? हे काय आहे? 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 ही आपल्याच निर्लज्जपणाची साक्ष. माझ्या निर्लज्जपणाची साक्ष. माझ्या निर्लज्जपणाची. बरोबर आहे, बरोबर आहे. माझाच निर्लज्जपणा. कबूल आहे, कबूल आहे, कबूल. आणखी वर कबूल करायला लाज नाही वाटत? खऱ्या गोष्टीची लाज ती कसली? आपल्या मनमोहनाची तस्वीर घेऊन तिचे मुके घेताना, त्याला उराशी कवटाळून धरताना मी माझ्या डोळ्यांनी पाहतो.
तरी तुला लाथ मारून घराबाहेर घालावं असा विचार सुद्धा माझ्या मनात येत नाही. माझाच निर्लज्जपणा नव्हे काय? मेल्यानो काय न्याय बघा. स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं. खासा नाही हो, खासा नाही. खबरदार जास्त बोलशील तर तुझ्या दिल्लगाची तस्बीर मी तुझ्या हातात धरली आहे. ठीक आहे मी नाही बोलत. चालू द्या आपलंच. चालू द्या आपलं. नाही आपलंच चालू द्या. 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 आपण अगदी निष्पाप हो. अगदी कासोट्याचं पाणी घ्यावं. परस्त्री म्हणजे आपल्याला माते समान. आपण कधी परस्त्रीकडे वाकड्या नजरेने कसं ते पाहिलं सुद्धा नाही. निदान मला तरी दिसलं नाही हो. छे अगदी दिसलं नाही. काय बोललीस? काय बोललीस? काय बोलायचे काय? 1 तास सुद्धा झाला नसेल माझ्या खिडकी समोर कोणाला मांडीवर घेऊन बसला होता ते. मी काही पाहिलं नाही बाई. छे अगदी डोळे मिटून उभी होते. पुन्हा बोल, पुन्हा बोल, पुन्हा बोल. पदर अस्ताव्यस्त पडलेला. तिचा गोंडस हात आपल्या खांद्यावर. आपला हात तिच्या गालावर. केव्हा? छे मी काही पाहिलं नाही बाई. आपण साक्षात रामाचे अवतार. आपल्या हातून कसं कसं होईल? आपण एक पत्नी साक्षात रामाचे अवतार. असं काय? आता समजलो. तो प्रकार हिनं पाहिला वाटतं. ज्यांना खरी हकीकत माहित नाही त्यांना तो गैर वाटण्यासारखाच झाला. का? माझ्या मनात त्यावेळी काहीही पाप नव्हतं. बरं का? घोटाळ्यात पडली का स्वारी? आपण अगदी धुतलेल्या तांदळासारखे निर्मळ हो. आपल्या मनात त्यावेळी काही पाप नव्हतं. मग काय आता का तोंड उतरलं? घरात येतेस काय? घरात जराशी ओढायची होती सटवीला. मग दाखवली असती गंमत. अरे ती तर बिचारी घेरी येऊन पडली. समजलं. आपलं की नाही अगदी लोण्यापेक्षाही कोवळं मन. तेव्हा आपल्या अंतकरणाला दयेचा पाजर फुटून तिला अशी पोटाशी धरली होतीच वाटतं. तिला घेरी आलेले पाहून आपलं मन कळवळलं. म्हणून तिच्या गावल्यावरून हवा तसा हात फिरत होता. खरंच आपलं की नाही लोण्यापेक्षाही कोवळं मन. म्हणून आपल्या नाजूक ओठानं तिच्या गालावरचा घाम पुसत होतात नाही. हिनं तर माझंच बोट माझ्याच डोळ्यात घालून माझं तोंडच बंद करून टाकलं. आता असं करून उपयोगी नाही. ठीक आहे चालू दे तुझी वटवट. या तस्बिरीच्या साह्यानं तुझा प्यारा कोण आहे ते आधी मी शोधून काढतो आणि मगच येतो तुझ्या समाचाराला. काय समजलेस? हा निघालोस त्या उद्योगाला. डाकीन हटीन हिडीन कुठली. चला हे सोंग नेहमीच आहे. असं काहीतरी कारण काढून घराबाहेर पडायचं. मग हवी तशी चैन उडवायची. काय चमत्कार आहे बघा. देवा नको रे हा बायकांचा जन्म. एका गाण्यात म्हटलं हे नाही 27 जन्माची पापे प्राणी आचरती. फळे तयाची भोगाया घडली ही स्त्री जाती. ते अगदी खरं ग खरं.